हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज तुम्हाला समजलंच असेल आपण काय बनवतोय. बरोबर, आज आपण बनवतोय चिकन पकोडा स्ट्रीट स्टाईल. त्यासाठी आपण चिकन घेतलेलं आहे 4-5 वेळा स्वच्छ धुवून. आणि मग आपण त्याच्यामध्ये मसाले मिक्स करतोय. लाल तिखट, गरम मसाला, हळद, धने पूड आपण त्याच्यामध्ये घालू शकतो. आणि त्यात आपण हे ब्लॅक पेपर आपण त्याच्यामध्ये मिक्स केलंय, ब्लॅक पेपर पावडर. आपण आलं लसूण पेस्ट घेतोय. लिंबू पिळायचा आहे, अर्धा लिंबू त्यामध्ये. मीठ टाकायचं चवीनुसार आणि हे छान मिक्स करून घ्यायचं. हे आपण मॅरिनेट करायला, तुमच्याकडे वेळ असेल तर आपण तसं मॅरिनेट करायला एक 15-20 मिनिटं ठेवू शकतो. किंवा झटपट आपल्याला बनवायचं असेल तर लगेचच आपण त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घालायचं. आणि आपल्याला ते घट्ट छान मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं पाणी मिक्स करू शकतो आपण. जसं आपण भजी तळण्यासाठी बॅटर करतो ना, तसंच घट्ट याला छान मिक्स करून घ्यायचं. तर हे बघा, आपलं असं छान मिक्स करून झालेलं आहे. लाल तिखट असल्यामुळे त्याला कलर सुद्धा आलेला आहे छान. आता हे फ्राय करण्यासाठी मी एक कढाई घेतली आहे. त्यामध्ये तेल घेतलेलं आहे. ते छान गरम करून घ्यायचं फास्ट गॅसवर. आणि मग हे आपण मिक्स केलेलं चिकन पीस एक एक करून त्यामध्ये फ्राय करायचं. आता स्टार्टिंगला हे आपल्याला फास्ट गॅसवर करायचं आहे, सो दॅट ते छान क्रंची होतं, कुरकुरीत होतं. आणि अशा प्रकारे इथे मी सर्व पीस एक एक करून तेलामध्ये फ्राय करते. तुम्ही बघू शकता, आपण हे दोन्ही बाजूला छान लालसर फ्राय करून घेतलेलं आहे फास्ट गॅसवर. आणि आता आपण गॅस स्लो करायचा आहे. स्लो गॅसवर सुद्धा दोन्ही बाजूने छान फ्राय करून घ्यायचं. आणि जेव्हा असं आपल्याला दिसतं की कोटिंग पूर्ण असं क्रिस्पी झालेली आहे, तर अगेन आपण फास्ट गॅस करायचा आणि त्याला छान फ्राय करून घ्यायचं. म्हणजे ते खूप छान क्रिस्पी होतं, क्रंची होतं बाहेरून आणि आतमधून खूप मऊसर होतं. चिकन आतमध्ये शिजला जातो छान. तर अशा प्रकारे आपलं झालेलं आहे बनवून चिकन पकोडा सेम स्ट्रीट स्टाईल. नक्की ट्राय करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ही व्हिडिओज शेअर करा, लाईक करा आणि नक्की ट्राय करून बघा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. बाय.